सारखं मी तुझ्यापेक्षा जास्त वेळ मी बोलणार आहे, कारण ह्या लोकांनी तुला इथं मटन चिकन खाऊ घातलं गेलं, दारू पुरवली गेली, गर्दी सभेला होताना दिसत नाही. मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांची सभा झाली, तुम्ही युट्यूबला व्हिडिओ पाहिले असेल, तिथं सुद्धा सगळे रोजाने लोक न्यावं लागले, बाहेरच्या मतदारसंघातले लोक न्यावं लागले. आणि त्याचं कारण असं आहे, जसं निवडणूक डिक्लेअर झाली आणि प्रतिस्पर्धी उमेदवार प्रभाताई घोगरे हे कळाल्यानंतर त्यांना चावल लागली की यावेळेस आपला पराभव निश्चित आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. मात्र त्यांच्याकडे काय, त्यांची सगळी मदार असते ती पैशावरती आणि दादागिरी, दमबाजी, गुंडांच्या जोरावरती त्यांचं आतापर्यंत राजकारण चाललं. त्यांना वाटतं पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, कारण आतापर्यंत ते हेच करत आले आणि तोच प्रयोग यावेळेस पण आपण करू अशी त्यांची खात्री झाली. आणि मग गेल्या महिनाभरापासून 20 दिवसापासून इतकी पैशाची उधळपट्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली असेल. आज मटणाचे चिकनचे भाव असे का तुमच्या आमच्या सारखा गोरगरीब 1 किलो मटण आणायला 10 वेळेस विचार करतो. इथं पातेल्याचे पातेले आणि डेगीच्या डेगी मटण रोज शिजवलं जातं. 3-3, 4-4 हजार किलो मटण रोज इथं चालू आहे मतदारसंघामध्ये. पैसा आणला कुठून? आणि ज्यांना तुम्ही खाऊ घालताय, गरिबांना आमिष लालच देतात, बिर्याणी वर का जेवायला या, सभेला या, बिर्याणी आहे, मटण आहे, त्यांच्याच खिशातलं काढलंय, त्यांचंच मटण चिकन चोरलंय आणि तेच तुम्ही आज त्यांना वाटताय आणि आमिष दाखवताय. काल आपल्या गावातले काही पुढारी बोलले, आमचे मित्र बोलले की या भागाचा कसा विकास अनेक वर्षापासून झाला, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दहशत नाही. तुम्ही इथं सगळे बसलेले जे बाहेर उभे आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते, विशेष करून मी सांगेल की जे जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते आहेत, मी भाजपचे म्हणणार नाही कारण ते खरे भाजपचे पण नाहीयेत. त्यांचा कुठलाच पक्ष नाही, त्यांचा स्वतःचाच पक्ष आहे. ज्या ज्या पक्षात गेले ते पक्ष संपवायचं काम आतापर्यंत त्यांनी केलं. गेल्या 40 वर्ष काँग्रेसकडून तुम्हीच मतदान केलं असेल, काँग्रेसच्या चिन्हावर 40 वर्ष आमदार झाले, मंत्री झाले, कॉलेजेस उभारले, संस्था उभारल्या. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की काँग्रेस आज कमकुवत आहे, आपण अडचणीत येऊ शकतो, काँग्रेस सोडली, शिवसेनेत गेले. तुम्हाला सगळ्यांना म्हटले आमच्या मागे चला, लगेच काँग्रेसला शिव्या द्यायला सुरुवात केली. शिवसेनेमध्ये गेले, शिवसेनेनंतर पाहिलं की नाही आता भाजपची सत्ता येणार आहे, आपल्याला तिथं घुसावं लागेल. जर आपण विरोधी पक्षात राहिलो तर आपल्याला अडचण होईल. शिवसेना सोडून दिली, भाजपमध्ये आले. आता शिवसेनेला शिव्या देतात, काँग्रेसला शिव्या देतात. आणि भाजपमध्ये आल्यानंतर काय केलं, जी ओरिजिनल भाजप ज्याला म्हणतो, जे खरे त्या पक्षाचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत होते, ते सगळे आज बिचारे घरी आहेत, त्यांना कुठली किंमत दिली जात नाही. आणि स्वतःचे बगल बच्चे म्हणजे ते जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते आज ते भाजपचं कमळाचं चित्र घेऊन गावात फिरतायत. म्हणजे ज्या ज्या पक्षात गेले ते पक्ष संपवायचं काम केलं. ज्या पक्षाने त्यांना भरभरून दिलं, ज्या काँग्रेसने त्यांना आज एवढं मोठं केलं, त्या काँग्रेसचे सुद्धा उपकार त्यांनी जाणले नाही. तुमचे आमचे काय उपकार जाणतील याचा विचार सुद्धा तुम्ही केला पाहिजे. काल गुडघ्यावरती टेकून स्टेजवरती तुमच्या पुढे नतमस्तक झाले. याच्या अगोदर तुमच्याशी बोलायला वेळ नव्हता. 5-2 बोट फक्त खाली होत होती, वर होत होती, नाही तर याच्याकडे अर्ज द्या त्याच्याकडे अर्ज द्या. आज वेळ आली, गुडघे टेकवावं लागले, गुडघे तुमच्या पुढं. आणि हे सगळं नाटक आहे, हे सगळं निवडणुकीपुरतं आणि मतासाठीचं नाटक आहे. हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणून सांगतो की ज्या पक्षाने, ज्या सरकारने त्यांना एवढं सगळं दिलं, आज एवढं मोठं केलं, त्या पक्षाचे ते राहिले नाही प्रामाणिक. तुमच्याशी तर कधीच राहू शकत नाही, याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. कालचे भाषण मी पाहिले, बळच लोकांना दम देऊन दहशत करून व्यापाऱ्यांना स्टेजवरती बोलवलं गेलं. तुम्हाला बोलावं लागेल, काही वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना बोलवलं, तुम्हाला बोलावं लागेल. ते बिचाऱ्यांची मजबुरी होती. 2-2 मिनिटं ते सगळ्यांनी भाषण केली. त्यानंतर आमचे मित्र डॉक्टर साहेब उठले, डॉक्टर भास्करराव खर्डे
आता त्यांना तर जास्त बोलणं गरजेचं होतं, कारण भगवतीपूरमध्ये सुपडा साफ होणार आहे त्यांचं, आणि त्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. आणि सगळ्यात मोठे लाभार्थी ते आहेत. आतापर्यंत भगवतीपूरचा कोलारचा इतिहास पाहिला तर सगळे मोठे मोठे पद त्यांच्याकडेच होते. जे काय मिळालं लाभ त्यांनाच मिळालेला आहे. त्यामुळे ते खाल्लेल्या अन्नाला जागणं त्यांचं काम होतं. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी बोलावं लागत होत्या. आणि काय बोलले, बाळासाहेब विखे पाटील असताना शंकर नानांचे आणि बाळासाहेब विखे पाटलांचे खूप चांगले संबंध होते, 100% होते. मी नाकारत नाही, 100% होते. त्यावेळेचं राजकारण त्या पद्धतीने, आणि त्याचं उत्तर पण पुढे त्यांनीच दिलं की ते म्हटले की नानांचे आणि साहेबांचे एवढे चांगले संबंध होते. बाळासाहेब विखे पाटलांनी नानांना संपूर्ण कारखान्याची आणि परिसराची 40 गावची जबाबदारी दिली. नाना तुम्ही खूप चांगलं काम करता, तुम्ही कारखाना बघा, सगळं बघा, मी खासदार आहे, मी दिल्ली बघतो. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण त्यांनी मान्य केलं की शंकर नानामध्ये ती धमक होती, ते गुण होतं, ते नेतृत्व होतं, त्यांच्यावरती त्यांनी विश्वास टाकला, म्हणून ती जबाबदारी दिली. पुढे डॉक्टर साहेबच म्हटले का, काही लोक असे म्हणायचे खासदार साहेबांना का साहेब तुम्ही शंकर नानांना एवढे अधिकार दिले, उद्या जर ते फुटले तुमच्यातून फुटले तर मग काय. म्हणजे डॉक्टरनाच कळत नव्हतं का आपण काय बोलतो. एकीकडे ते नानाचं कौतुक करतात, परत विखेंचं धोरण कसं खराब आहे हे सुद्धा सांगण्याचं काम त्यांनी केलं. तर नानांना जर तुम्ही काम करायची संधी दिली तर लोक त्यांच्या मागे जातील. मग तिथून पुढं लोकांचं खासदार साहेबांनी ऐकलं, नानांना काम करण्यापासून वंचित केलं. कारण त्यांची नीती आहे की त्यांना काम करणारा माणूस विखे कुटुंबाला चालत नाही, दुसरा कोणी मोठा झालेला त्यांना चालत नाही. ही वस्तुस्थिती आहे. इथं तुम्ही सगळे गोरगरीब, तुम्हाला फारसं राजकारण कळत नाही. पण मला सगळ्यांना विचारतो, मी इथं बसलेल्या आपल्या जिल्हा परिषद सदस्य आता कोण आहेत, कोणी सांगू शकतं का. जिल्हा परिषद सदस्य म्हणजे 10 गावाचं नेतृत्व तो माणूस करतो. कोण जिल्हा परिषद सदस्य कोणाचा सांगा बरं. येईल का सांगता कोणा, सांगू शकत नाही. कारण त्याला कधी जनतेपुढे येऊच दिलं नाही. त्याच्या निधीतल्या कामाचं नारळ सुद्धा त्याला कधी फोडू दिलं नाही. त्याचं नाव कुठल्या बोर्डवर येऊ दिलं नाही. तिथं फक्त एकच कुटुंबाचं नाव दिसलं पाहिजे. फार पहिल्या पिढीपासून 4थ्या पिढीपर्यंत त्यांचेच नाव त्या बोर्डवर आले पाहिजे. हे त्यांची राजकारणाची सवय आणि नीती आहे. दुसरं कोणाचं नाव नाही आलं पाहिजे, दुसरा कोणी मोठा झाला नाही पाहिजे, ही भावना त्या कुटुंबाची कायम राहिली. म्हणून एक चांगलं आणि सक्षम नेतृत्व आपल्याकडे तयार झालं नाही कधी. हळूहळू करून जे विरोधक होते, शंकर नाना असतील, चंद्रकांत दादा असतील, रावसाहेब पाटील म्हस्के असतील, रवींद्र पाटील देवकर, अरुण पाटील कडू, पी कडू पाटील असतील, असंख्य की ज्यांनी यांच्या या नीतीला, चुकीच्या वागण्याला विरोध केला, त्या कुटुंबांना संपवण्याचं काम, त्यांच्या संस्था संपवण्याचं काम, त्यांच्या संस्था बंद पाडण्याचं काम यांनी केलं. त्या बंद पाडत असताना प्रवरा डेअरी बंद पाडली, दूध जिल्हा संघ बंद पाडला. हे बंद पाडत असताना त्यांनी फक्त राजकारणाचा विचार केला. त्यांनी हा विचार केला नाही की ह्या संस्था बंद झाल्यानंतर कितीतरी कामगार बेकार होणार आहे, त्यांचे प्रपंच मोडकळीस येणार आहे. त्यावेळेस विखे पाटलांना किव नाही आली गोरगरिबाची, त्या कामगारांची. आणि आज भाषण करून त्यांचे चिरंजीवाने ते सांगतात का, हा ते चिरंजीवाचा तर विषयच राहिला महत्वाचा. त्याच्या आदल्या दिवशी चिरंजीवाने एक दहशत सभा अंबिकानगर मध्ये घेतली आणि तिथं जाऊन भाषण केलं. तुम्ही सगळे साक्षीदार आहे, अंबिकानगरची जनता, महिला. तिथं काय तो जल्लोष, काय ती मिरवणूक, कोण ते घेऊन जाणारे, खांदेवर घेऊन जाणारे, बिचाऱ्यांचे खांदे वाकले असतील, मोडले असतील, काहींची इतकी घाई चालली होती खांदेवर उचलून न्यायची. आणि आव्हान काय केलं विखे पाटलांनी, सुजय विखे दादांनी, की मी तुमचा मुलगा तुमच्यापर्यंत आलोय, माझ्याकडं देवाच्या कृपेने चांगली संपत्ती आहे, माझ्याकडे शेती आहे, मी एकटाच वारस आहे आणि ती संपेपर्यंत मी तुमची सेवा करणार. मला काय म्हणायचं, माझे वडील तुम्ही सगळ्यांनी पाहिले, 30 एकर जमीन होती, 30ची 100 एकर व्हायला त्यांना 70 वर्ष लागले शंकर नानांना. ते पण 24 तास शेतामध्ये काम केलं त्यांनी, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अहो यांची 30 एकरची 3000 कशी झाली, त्याचा 3000 एकर जमीन कशी झाली शिवाय वावरत न जाता. कधी पाहिलं का सुजय विखेंना बांध तरी माहित आहेत का त्यांच्या शेताचे? त्यांनी एकदा येऊन सांगावं हिशोब इथं जनतेपुढं, तर तुमच्यासाठी जो खर्च करणारा पैसा, शेतीचं उत्पन्न, ही शेती आली कुठून, त्याचा हिशोब लोकांना द्या. एवढे पैसे कमवले कुठून? हे रोजची हजारो लाखो कोटी रुपयाची उधळपट्टी चालली, हा पैसा आणता कुठून?
महिलांना हे दिलं, महिलांना साड्या वाटल्या, पोरांना घड्याळे वाटले, काही भागामध्ये आयफोन वाटले. याच्यासाठी लागणारा पैसा कष्टाचा असतो का? कष्टाचा पैसा आज सहज कोणी देईल का कोणाला? कुठून पैसा आणता? आणि तुमच्यासारखी साधी भोळी जनता ह्या 8-10 दिवसामध्ये त्या मटणाला, दारूला, ह्या काय 200-500 रुपयाच्या साडीला बळी पडता. 1000-2000 मताच्या टायमाला येऊन देतील त्याला बळी पडता. आणि मग 5 वर्ष ते परत राज्य करायला तुमच्यावर मोकळे. त्यांना माहिती आहे 4 वर्ष लोक शिव्या देणार, शेवटी येऊन खाऊ पिऊ घातले, साड्या बिड्या काय वाटल्या तर तेवढ्या याच्यात खुश जनता. तुम्ही तेवढ्या याच्यात विसरून जाता, पैसे घेता, मताला जाता, मतदान करता, परत तुमच्याकडे 4-4.5 वर्ष ढुकून पाहत नाही. सुजय डॉक्टरने तिथं खूप खूप आव्हान केलं, मी तुमच्यासाठी याव करेन, इथं विकास झाला नाही, नळाचं कनेक्शन कट केले. मी 20 वर्ष ग्रामपंचायत मध्ये एक माणसाने सांगावं मी नळाचं कनेक्शन कट केलं, विरोधकासहित सांगावं हातवर करून का आमचं कनेक्शन कट केलं. काही लोकांकडे बाकी आहे. मी माझ्या 20 वर्षात तरी एक कनेक्शन कट केलं. ज्यांनी माझा त्रास दिला, माझ्या विरोधात काम केलं, त्यांना सुद्धा नाही. मला शंकरनानांचा वारसा आहे, प्रभावती ताईला शंकरनानांचा वारसा आहे. आमचं कुटुंब बदला घेणारं नाही, आमचं कुटुंब राजकारणी नाही, आमचा धंदा नाही राजकारण केल्याने आमचे प्रपंच चालतील. आम्ही शेती चांगली करतो, आमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, आम्ही सगळे सुशिक्षित आहोत. परंतु तिथं काल भाषण केली गेली की यांनी तुमचा फक्त राजकारणासाठी वापर केला गेला. जुन्या पिढीतले लोक आहेत अजून बहुतांशी, स्वर्गीय माधवदादा असतील, स्वर्गीय शंकरनाना असेल, आणि त्यांच्यानंतर मी असेल किंवा आमचं कुटुंब असेल, रात्री अपरात्री वेळी अवेळी कुठल्याही समाजाचा माणूस येऊ, कुठल्या पार्टी पक्षाचा येऊ, आमच्या विरोधात काम केलेला माणूस येऊ, त्याची जर अडचण रास्त असेल तर ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला. एक छोटीशी ग्रामपंचायत कोलार आमच्या ताब्यामध्ये, त्याच्यातून जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी केलेलं आहे. मी सरपंच झाल्यानंतर, ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यानंतर कॉन्क्रिटीकरणाला कोलारमध्ये सुरुवात झाली. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, मटन मार्केट बांधलं. हे आता जिथं तुम्ही बसलात या सगळ्या गल्ल्या मी सरपंच झाल्यानंतर आमच्या बॉडीमध्ये ग्रामपंचायतच्या पैशातून बांधलं. रस्ते केले, पाणी योजना केल्या, बंद पडलेली पाणी योजना मी सुरू करून आणली अजितदादांकडून. कितीतरी कामं, कोलारचं सुशोभीकरण केलं, वाड्या वस्त्यांवरती लाईट दिवे. पण मी हे सांगत बसत नाही, कारण सुरेंद्र खर्डे काय ते खिशातून करत नाही स्वतःच्या. मी काय माझ्या घरातले पैसे त्याच्यात वापरत नाही, ते वापरतो मी शासनाचे पैसे वापरतो. जे ग्रामपंचायतला पैसे येतात त्याच्यातून मी ते खर्च करतो, ते तुमच्यासाठीच आलेले पैसे. त्याच्यामुळे मी तुमच्यावर उपकार करतो असं नाही. तुम्ही मला निवडून दिलं तर माझी जबाबदारी तुमच्यासाठी काम करणं. पण विखे कुटुंबाची भाषा पहा, त्यांच्या कार्यकर्त्यांची भाषा पहा. तुमच्यासाठी रस्ता केला असेल तर येऊन सांगणार साहेबांनी रस्ता केला, साहेबांनी रस्ता करा. साहेबांनी लोन काढलं का कुठून रस्ता करायला? साहेबांनी दादाने आता सपाटा चाललाय. इतक्या पावसाळ्यात लोकांना गुडघ्या इतक्या खड्ड्यातून जावं लागत होतं. लोक थकले चक्रा मारू मारू का रस्त्याचं काहीतरी करा, तेव्हा नाही केलं. जेव्हा इलेक्शन आलं 15-20 दिवसावर आजही धुमाकूळ चाललाय. सगळ्या रस्त्यांना मुरुम मतदारसंघात पाहिलं मी, सगळे रस्ते मुरमीकरण केले. पाणी ते तुमच्यासाठी नाही केलं. त्यांना माहित होतं यावेळेस आपल्याला गल्लीत बोळात प्रत्येक वाडी वस्तीवर विहिरीवर जावं लागणार आहे. आपल्याला जाता आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या रस्त्याला मुरुम टाकला. त्यांना जाता आलं पाहिजे. आता प्रचार संपला, 2-3 महिन्यामध्ये ते मुरमाची माती होणार, खड्डे, परत त्यांना यायची गरज नाही. हे ध्यानात घ्या. लोकांना वेड्यात काढण्याचं काम चालवलंय. मुरुम टाकलं. मी सांगितलं का मी जे काम केले, कॉन्क्रिटीकरण, रस्ते, काय जे केलं असेल पंचायतीच्या माध्यमातून, माझ्या खिशातलं नाही, ग्रामपंचायतचं शासनाने दिलेल्या पैशाचं आणि तुमच्यासाठी दिलेल्या पैशाचं. घरकुल असू द्या, घरकुलाला सुरेंद्र खर्डे खिशातून पैसे देत नाही, शासन देतं तुम्हाला. पण मी कधी म्हणलो नाही मी तुला घरकुल दिलं माझ्या मागं प्रचाराला फिर, मी तुमचा रस्ता केला माझ्या मागं प्रचाराला फिर. पण विखे पाटलाची नीती, त्यांचे कार्यकर्ते काय करू राहिले? एवढं काम कोणाचं केलं असेल तर त्याला दम दिला जातो. तुला यावं लागल, तुमचं आमचं करून दिलं, रस्ता करून दिला, तुम्हाला लाईट बसून दिला, तुम्हाला पाणी आणून दिलं. अरे तुम्हाला निवडूनच त्याच्यासाठी दिले. तुम्ही काय उपकार केले का लोकांवर? आता हे अंबिकानगर, झोपडपट्ट्या, इथले थोडेसे अडाणी समाज आहे, लोक गरीब आहेत, मग त्यांना लालच द्यायचं काम चालू. कुठं पट्ट्या भरतो आमचं, याच्या मागं का नाही सुचलं दादा तुला पट्ट्या भरायचं? याच्या मागे लोकांच्या थकबाक्या नव्हत्या का? आणि कोलार भगवतीपूर मध्येच थकबाकी आहे का? तुला भरायचे भाऊ सगळ्याच्या भर ना, तेवढे लुटल्याचे लोक तुम्ही. सगळ्यांच्या भर ना, तुम्हाला सगळ्यांनीच मतदान केलं ना, तर तुम्हाला बाकीचे लोक नाही सुजलाम सुफलाम वाटतं. सगळ्यांचं वाटोळं झालंय सगळ्या लोकांचं. आता उगं पोरं बाहेर कामाला जायला लागले, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी. यांची इथली गुलामगिरी पोरांनी नाकारली
म्हणून थोडेफार लोकांचे प्रपंच उजरले. ऊस धंद्यापासून लोक बाजूला गेले, गाईचा व्यवसाय सुरू केला, त्यामुळे 4 पैसे लोकांकडे आले, म्हणून थोडेफार लोकांचे प्रपंच सुधारले. आज 70% लोक आपल्या मतदारसंघातले दूध धंद्यावरती जिवंत आहे, फळबागांवरती जिवंत आहे. का तर ऊस धंदा यांनी पुढा मोळकडे आणला. जरी कारखाना चालवला तर ऊसाला कधी रास्त भाव दिला नाही. सभासदांचा ऊस लवकर न्यायला नाही, 5 खोडक्या करायच्या, त्याचे दिवस पूर्ण होऊ द्यायचे, 15-15 महिन्याने ऊस तोडायचे. त्याच्यातही संगमनेरपेक्षा 300-400 रुपये भाव कमी द्यायचा, जेणेकरून शेतकरी उजारला नाही पाहिजे, शेतकरी थकला पाहिजे, शेतकरी कर्जबाजारी झाला पाहिजे, आपल्या बँकेचं कर्ज मागायला आलं पाहिजे, आपल्या दारात लोटांगण घालायला आलं पाहिजे, ही भावना त्यांची. म्हणून परिसरातला ऊस ठेवायचा आणि बाहेरचा ऊस आणायचा, ही नीती यांची. मी सांगितलं डेअरी बंद पाडली, आता लोक दूध धंद्याकडे वळले. दूध धंद्याकडे वळल्यानंतर काय केलं, 40 रुपये लिटरचा भाव आज 26-27 रुपये लिटरवर आणला. हे दुग्ध विकास मंत्री आहे. वास्तविक पाहता सगळ्यांना वाटलं होतं की हे आता त्या खात्याचे मंत्री झाले, यांना शेतकऱ्याची जाण असेल, परंतु सोयीस्करपणे दुर्लक्ष केले या सगळ्या गोष्टीकडे. आणि आज तो शेतकरी दूध धंद्यातला सुद्धा गाय विकायची मनस्थिती त्याची करून टाकली, त्याची मजुरी सुद्धा सुटत नाही वस्तुस्थिती. काल एक शब्द तरी एवढा मोठा जन आक्रोश सगळ्या आपल्या दूध परिसरामध्ये महाराष्ट्रात आहे शेतकऱ्यांचा, एक शब्द दूध धंद्यावरती काढला का? वास्तविक पाहता त्यांनी बोलायला पाहिजे होतं का? अनुदान दिलं, अनुदान दिलं, अनुदान दिलं. तुम्ही काय उपकार केले का? अनुदान देऊच नका ना सर, सगळं 7 रुपये भाव वाढून द्या लोकांना. हे बाकी करायचं नाही आणि चुकीची माहिती लोकांसमोर द्यायची. आमचे मित्र भास्कर डॉक्टर म्हटले, सुनील डॉक्टर MBBS झाला, साहेबांनी केला. मला कोणतरी म्हटलं म्हणे ते रान शेंडाला बाय म्हणून तर त्या हो सुनील डॉक्टरला नानांनी MBBS आपलं साहेबांनी MBBS केलं. सुनील डॉक्टर प्रवरेला शिकला. अरे प्रवरा काय तुमची खाजगी संस्था आहे का? ते मेडिकल कॉलेज कारखाना हे सगळ्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशातून उभे राहिलेल्या संस्था आहे. या आमच्या आहे. हे आम्ही सगळे शेतकरी जे ऊस घालत होतो त्या कारखान्याला ते मालक आहेत मेडिकल कॉलेजचे या ट्रस्टचे. यांनी लोकांकडून गोड बोलून त्या संस्था उभ्या करून घेतल्या, ऊसाच्या माध्यमातून पैसा उभा केला, त्याच्यातून त्या संस्था उभ्या राहिल्या आणि कालांतराने हळूहळू हळूहळू करून त्या स्वतःच्या असल्यासारख्या खासगी असल्यासारख्या वापरायला सुरुवात केली. सुरुवातीला 20 सीट रिझर्व होते. जे सभासद आहेत त्यांच्या मुलांसाठी 20 जागा मेडिकल कॉलेजला उपलब्ध होत्या का 20 लोक आपल्या सभासदांचे घ्यायचे. हळूहळू करून ते 20च्या 20 जागा संपवल्या. आता 100% डोनेशन वर ते ऍडमिशन देतात. माझा भाऊ तिथं शिकला तर माझ्या बापाचा ऊस तुम्ही घेतलेला आणि त्याच्यातून पैसे कापून घेतलेले आहेत आणि ती संस्था उभी राहिलेली. पण मी सांगितलं हे लाभार्थी आहेत, यांना हे बोलावंच लागतं. मला क्यू आली काल डॉक्टरांच्या भाषणाची. शंकर नानांचं नाव आहे, तुमची लायकी नाही, योग्यता नाही. अरे तुम्हाला म्हणजे इतके कोत्या मनाचे आहेत जे हे नाही आपले नेते माननीय नामदार आमदार आणि त्यांचे सुपुत्र. अरे तुम्हाला एक शंकर नानाने त्यांच्या सहकार्याने उभं केलेलं भगवती देवी मंदिर ते सहन नाही झालं, ते सुद्धा तुम्ही तिथं सुद्धा हात घातला. काय वाईट काम केलं होतं? शंकर नानांनी मंदिर बांधलं, त्यांच्या सहकार्याने वर्गणी करून मंदिर बांधलं. त्यांच्या मागे तिथं कोर्ट केसेस ससेमिरा लावला. नानांचं देह स्वर्गवास झाल्यानंतर मी अध्यक्ष झालो. हे मिनिस्टर होते नामदार साहेब, विधी न्याय मंत्री. पहिलं काम काय केलं तर कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आमची बॉडी बरखास्त केली आणि ज्यांचं 1 रुपयाचं योगदान नाही, माझ्याकडे रेकॉर्ड आहे. 18 वर्ष ज्यापर्यंत काम चालू होतं मंदिराचं, जो माणूस माझ्यानंतर अध्यक्ष झाला तो एकाही मिटिंगला हजर नाही, त्याचं 1 रुपयाची वर्गणी नाही, अशा माणसाला तिथं अध्यक्ष केलं 12 वर्ष. शंकर नानाच्या नावाची एक पाटी होती, शंकर नानांच्या नावाचा एक बोर्ड होता भक्त निवासला. वर्ष पाटलांनी उद्घाटन केलं होतं नानांनी. त्यांनी नानाचं नाव कुठं दिसलं नाही पाहिजे म्हणून तो बोर्ड सुद्धा तुम्ही बघा, तिथले ती पाटी सुद्धा काढून टाकलेली. आज कुठल्याही मंदिराला त्या काळात नानांच्या सहकार्याने जे काम केलं, उभे केले मंदिर, एकाचंही नाव नाही यांच्या नावाचे, बाकी बोर्ड लावले त्यांनी. म्हणजे एवढ्या कोत्या मनाचे. म्हणून सांगतो की तुम्ही समजून घ्या, हे तुमच्यापर्यंत आज येतील, उद्या नसणार आहेत, उद्या येणार नाही. निवडणुकीनंतर ते तुमच्यापर्यंत येणार नाही. अनेक विषयावरती बोलण्यासारखं आहे. मी तुझ्यापेक्षा जास्त वेळ मी बोलणार आहे, कारण ह्या लोकांनी तुला इथं
कोलार भगवतीपूरचे लोक माझ्या अगोदरच्या 1-2 वक्त्यांनी सांगितलं दहशत दहशत दहशत, आणि वस्तुस्थिती आहे. काय काम चालू आहे आता अंबिका नगर करो आणि जो गरीब समाज आहे, व्यापारी आहे, काय परिस्थिती करून ठेवली कोलारची. एक मूठभर वाळूवाल्यांसाठी, गुंडांसाठी तुम्ही त्यांना संरक्षण देता. त्यांनी व्यापाऱ्यांवरती दहशत, गावामध्ये वाद, जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम चालवलं. हिंदू मुस्लिम वाद घडवला. 2 नंबर मधून पैसा कमावतायत. आणि आज तुम्ही पाहत असाल माझ्यापेक्षा तुम्ही जास्त गावामध्ये कशा प्रकारे गुंडगिरी इथं चालती. साधा कोणाचा धक्का लागला की त्याला लगेच मारहाण होती. कोणाचा धाक राहिला नाही, पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेतंय. पोलिसांकडे जर चांगला माणूस गेला तर त्याला तिथं उभं सुद्धा केलं जात नाही, बाहेर काढून देतात. बाकी गुंड आणि दादा लोकांना तिथं लगेच खुर्च्या चहा बोलावला जातो. ही आज आपल्या लोणी पोलीस स्टेशनची परिस्थिती. तुम्ही जा तिथं, तुमचे वाद घेऊन तुम्हाला ते वेळ देणार नाही. पण हे गुंड, वाळूवाले, इतर 2 नंबर तस्करी करणारे त्यांना जाऊ द्या, त्यांचा मान सन्मान कसा हो. मी काही भूमिका मांडल्या त्यांच्यापाशी का साहेब, याच्याने वातावरण, आपल्या मार्केट खराब होईल. कोलारचं एक समृद्ध बाजारपेठ आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये नाव आहे. जे वातावरण 2 वर्षापासून इथं निर्माण होतंय, वाळू उपसा जेवढ्या प्रमाणात इथं उपसा होतोय, पूर्ण नदीकाठचं बेल्ट पार आश्वीपर्यंत, हनुमंतगाव, पाथरे, कोलार, दाड या सगळ्या गावामध्ये जे अवैध वाळू उपसा चालू आहे, त्याच्याने ते 2 नंबरच्या पैशामधून जी दहशत, दादागिरी या ठिकाणी वाढवली जाते, त्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवरती होतो. कोलारमध्ये जिल्हाभरातून लोक बाजारपेठेत येतात, कोलारच्या इथं स्थायिक होण्यासाठी येतात, घरं बांधतात. पण 2 वर्षात तिथलं वातावरण इतकं खराब करून टाकलं की आता लोक म्हणतात कोलारला नको बाबा, तिथं लय दादागिरी. तुम्हाला आम्हाला ही बाजारपेठ संपवायची का या गुंडांना पाठीशी घालू? 4 वेळेस मी स्वतः भेटून तक्रार केली. सुजय डॉक्टरांना सांगितलं, नामदार साहेबांना सांगितलं, मी सोडा. त्यांचे कार्यकर्ते ज्यांच्या 3 खापल्या यांच्या पाठीमागे हिंडता की साहेब, नदीची वाळू जर उपसून गेली तर आमच्या पुढच्या पिढ्या बर्बाद होतील, नदीला पाणी राहणार नाही, पर्क्युलेशन होणार नाही. 4-4, 5-5 वेळेस गेले सांगायला, त्यांची सुद्धा कदर केली नाही. या 4, 5, 6 टोळ्यांसाठी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा कदर केली नाही. आजही पाहता की रोज वाळू उपसा चालू आहे. काय धोरण आणलं? वाळू धोरण. तुम्हाला घरकुलासाठी फुकट वाळू, आणि ज्याला बांधकामाला पाहिजे स्वस्त दरामध्ये वाळू. कोणाला स्वस्त दरात मिळाली? मी तर आता सांगतो की मी पावत्या भरलेले, 20,000 रुपये भरलेले, 6 महिने झाले मला वाळू नाही मिळाली. हे यांचं धोरण, पूर्ण धोरण कोलमडलं. नदी उपसून गेली, शासनाला पैसे नाही मिळाले, नदीत वाळू नाही राहिलेली. कोणी उपसली नदी? कुठे गेला हा पैसा? कशासाठी केलं होतं हे धोरण? म्हणजे जी मिळत होती ती वाळू बंद केली, सगळ्या चोरीच्या मार्गाने विकायची व्यवस्था केली. तहसीलदार, प्रांत गोरगरिबांना लाईन मध्ये उभं करतात, आमच्या सारख्याला वेळ देत नाही. बाकी त्यांच्या डोळ्यासमोर राजरोज पूर्ण प्रवरा नदी उपासण्यात आली, तिथं कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आज सुद्धा वाळू चालू आहे. अक्षरशः तहसीलदार, प्रांत, हे इलेक्शन कमिशनचे लोक रस्त्याने फिरतायत, कोणी काही बोलत नाही, गाड्या अडवत नाही. हे नामदार विखे पाटलांचं काम. अरे तुम्ही कोणाला पाठीशी घालताय? जे गावे उद्ध्वस्त करायला निघाले, गोरगरिबावर अन्याय करत्या, चांगल्या लोकांची इज्जत घ्यायचं काम करत्या, तुमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून त्रास होतो. तुम्ही त्या मूठभर लोकांसाठी या सगळ्या जनतेला विसरले. तुम्ही सांगता का मी तुमचे सेवक आहे, मी तुमचा मुलगा आहे? अरे बोलता काय, वागता काय, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. कोलार भगवतीपूरची सगळ्यात मोठी समस्या सबस्टेशनची, लाईटची. आपल्याकडे लाईटची व्यवस्था नाही. 3-5 वर्ष झाले आपल्याकडे आपण सबस्टेशन साठी जागा विकत घेतलेली MSCBने. फक्त आश्वासन आहे तुमचं कोलारचं सबस्टेशन होणार, कोलारचं सबस्टेशन होणार, कोलारचं. सगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये सबस्टेशन झाले, पण कोलारला MSCBने सबस्टेशन केलं नाही. याच्यावरून कळतं की यांचं प्रेम जे कोलारवर आज दाखवतायत हे पुतना मावशीचं प्रेम आहे. पुतना मावशीचं प्रेम आहे, पुतना मावशीचं. करणार नाही ते लवकर आपलं काम. त्यांना कोलारची प्रगती कधी दाखवलेली नाही, दाखवणार पण नाही. कोलार मोठं झालेलं त्यांना कधी सहन झालेलं नाही. आज कामगारांबद्दल खूप प्रेम उतू आलंय. गेल्या 15 दिवसापासून कामगारांना खूप मोठेपणा, रिटायर कामगारांचे सत्कार, रिटायर अधिकाऱ्यांचे सत्कार. कामगारांना PMTचे कामगार, त्यांना विचारा तुम्ही, तिथं जे नोकरीला आहे, पार्किंग करतात ना, ते पार्किंगचे पैसे, मोटरसायकल गाड्यावरती जातात ना, त्याचे पार्किंगचे पैसे सुद्धा त्यांच्या पगारातून कापले जातात. आपण पेशंटला भेटायला गेलो तर मोटरसायकलचे पैसे द्यावे लागत, त्या 4 चाकीचे पैसे द्यावे लागत. अरे आम्ही पेशंटला भेटायला गेलो, आमच्या पैशातून उभे केलेले कॉलेज, ते हॉस्पिटल आहे, तिथं आमच्याकडून पैसे घेतात. जिथं काम करणारे लोक आहेत त्यांच्याकडून पैसे घेतात. आज तुम्ही जनतेला सांगता का आम्ही सेवा करतो, सेवा करतो. अरे कसली सेवा? मेवा खायसाठी या सगळ्या संस्थांचा उपयोग चालला.
म्हणजे दादा अंत खोटं बोलतात तुमच्या पुढे येऊन, आणि तुम्हाला अभ्यास नसल्यामुळे तुमच्या अल्पज्ञानाचा फायदा घेतात, भुरळ टाकतात, आमिष दाखवतात आणि तुमच्याकडून मतं लुबाडतात आणि नंतर मोकळे होतात. हे तुम्ही सगळ्यांनी ओळखून घेतलं पाहिजे. कोलार भगवतीपूरला भाजीपाल्याचा निलाव होत होता आपल्या इथं बाजार तळावरती, निलाव होत होता. तो निलाव बंद केला, सगळे लोणीला न्याला तो. नंतर इथं जरा आरड चालू झाली, इलेक्शन मध्ये मुद्दा होईल म्हणून तो आता तिथला बंद केला. मला वाटतं परत आता कोलारला भाजीपाल्याचा निलाव सुरू केला. त्याच्याने शेतकऱ्यांची प्रचंड हाल झाली होती, तिकडे जावं लागत होतं. अनेक मुद्दे आहेत. MIDC ची जमीन, आता MIDC करणार, केलं काय काही सांगत नाही, करणार म्हणून सगळे सांगत. आमचं म्हणणं तुम्ही काय केलं ते सांगा. किती पोरांना रोजगार दिले, किती पोरांना नोकऱ्या दिल्या. हा 2 नंबरचे धंदे करायला प्रोत्साहन दिले. तू वाळू करतो का? बरं मी आहे, तुला कोणी हात लावणार नाही. तू मुरमाच धंदा करतो, कर. आकडेच धंदा करतो का? मी आहे तुझ्या. अरे तुम्ही उलट त्यांना सांगा, बाबा होय 2 नंबरचे धंदे बंद करा, तुम्हाला मी नोकऱ्या देतो, चांगल्या ठिकाणी काम करा, प्रपंच सुधारा. 2 नंबरचा आलेला पैसा तुम्ही सगळे अनुभवता, पोरं कशात उडवतात, दारू आणि इतर वाईट गोष्टींमध्ये. पण ते चांगलं कधी तुमच्या पोरांना शिकवणार नाही. त्यांच्या मागे सतरांजा उचलायला, चापला उचलायला, खांद्यावर घेऊन हिंडायला त्यांना पोर पाहिजे. मग ते तुमच्या सारखे जे पोर पाहिजे त्यांना, मग त्यांना ह्या मार्गाने नादी लावायचं, म्हणजे ते आयुष्यभर खांद्यावर घेऊन हिंडले पाहिजे यांना. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या, जे आमचे मित्र, तरुण मित्र, त्यांना फार अट्रॅक्शन आहे त्यांचं सेल्फी काढायसाठी, तर त्यांनी सुद्धा हा विचार करा. पुढच्या पिढ्या तुमच्या बर्बाद करण्याचं काम यांनी चालवलंय. 10,000 पोरं इथं शिकले म्हणे, एवढ्या शाळा मी काढल्या, दुसऱ्याच्या शाळा तुम्ही चालूच देत नाही, परवानग्याच दिल्या नाही. सगळं काय ते तुम्हालाच पाहिजे. अहो कोविड मध्ये शाळा बंद होती, त्याची सुद्धा फी माफ केलेली नाही. त्यांचे कार्यकर्ते सांगतील ती सुद्धा फी वसूल करायचं काम त्यांनी केलं ना. आज सांगा तर गोरगरिबांसाठी आमच्या 4 पिढ्यांनी काम केलं. अहो तुम्ही धंदा मांडून बसले, तिथं जिथं जिथं भेटल तिथं वरमाडायचं काम करता तुम्ही. काय उपकार केले लोकांवरती. हा कोविड मध्ये किती दिवस शाळा बंद होत्या, लोकांची परिस्थिती नाही, धंदे बंद, ती फी सुद्धा माफ केलेली नाही, कार्यकर्त्यांची सुद्धा केलेली नाही. आणि आता येऊन भाषण चालले की आम्ही गोरगरिबाचे कैवारीने आमच्या 4 पिढ्या गोरगरीब आहे तिथंच राहिला. बाकी तुमचे 4, मी सांगितलं 30 एकराची 3,000 एकर आणि काय असेल ते किती अरबाची इस्टेट झाली, हे तुमचीच झाली. फक्त गोरगरीब आहे तिथंच. लोकांचे पत्रे नाही बदलले, पाचट नाही बदल, आणि ते म्हणते आम्ही तुमच्यासाठी काम केलं. अनेक विषय. आपलं नगर मनमाड रोड तर आता काय त्याच्यावर न बोलणंच योग्य. हिंदू मुस्लिम वाद मी सांगितलं ते झालंय. अशा प्रकारे तुम्हाला वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे. आपल्याला शंकरनानांचा वारसा असलेली आमची बहीण प्रभावतीताई घोगरे यांच्या रूपानं एक सक्षम आणि चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. सगळ्या माता बहिणींची जबाबदारी आहे की तिच्या पाठीशी आपण खंबीर राहावं. पवार साहेबांसारखं मोठं नेतृत्व, बाळासाहेब थोरातांसारखं नेतृत्व, उद्धव साहेबांसारखं नेतृत्व, त्यांची तिला साथ मिळालेली आहे. आपल्या साथीची गरज आहे. कोलार भगवतीपूरच्या लोकांना सगळ्यांना मी सांगेल की ती उभी नाही, तुम्ही उभे. आज तुमच्या आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे, एवढं मी विनंती करेन. बचत गटाच्या बायांना दम द्यायचं काम चालू आहे. 85 बचत गट म्हणजे 850 महिला तिथं. आणि मग त्यांना मेसेज असे पाठवले गेले, सभेला नाही आले तर तुमचं काय कोणता फंड असतो तो थांबवण्यात येईल, आमकं येईल. हे प्रेम आहे त्यांचं गोरगरिबावरचं. हे सगळं करायचं म्हणजे तुम्ही त्यांच्या मागे हिंडत राहिल्या पाहिजे. आज लोणीला सभा, उद्या राहत्याला सभा, आणि मग तिथं गेलं घोगऱ्यान भात. म्हणजे त्यांनी असं गृहीत धरलं की तुम्हाला घरी खाया प्यायला भेटत नाही, असं गृहीत धरलेलं. 1 टायमाचं जेवण दिलं, 100-200 दिले म्हणजे तुम्ही आमच्या मागच आहे. काय कारण आहे दम द्यायचं त्या बचत गटाच्या बायांना? त्यांच्या खिशातले पैसे देत नाही ते, बँका देतात, शासनाचं धोरण आहे ते द्यावाच लागतं. जिथे विखे पाटील कुटुंब नाही तिथे सुद्धा बचत गट चालू आहेत. तेव्हा बचत गटाच्या महिलांना सुद्धा मी सांगतो, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, यांच्या दबावाला बळी पडू नका. आणि यांचा पराभव निश्चित झालेला आहे. तुम्ही हे सगळं कुठेही जा मतदारसंघामध्ये तुम्हाला लोक सांगतील का हे यांची शेवटची टर्म. आणि खरंच काम जर केलंच असेल तर त्यांना आराम पण करू द्या. 5 वर्ष किती पळतील तुमच्यासाठी ते. नगरवाल्यांनी आराम करायची संधी दिली. दादा 5 वर्ष खासदार होते तिकडं, खूप काम केलं, खूप बोर्ड लावले, पुलाला फोटो, सगळ्या ठिकाणी फोटो जाहिराती. नगरवाले म्हणले दादा थकले तुम्ही, आराम करा 5 वर्ष. आता आपण सुद्धा साहेब 40 वर्ष झाले आपली सेवा करतात, कल्याण करून राहिले, त्यांना आराम करून द्यायची जबाबदारी आपली आहे.
5 वर्ष त्यांना विश्रांती घ्यायला वेळ द्या, आराम करा म्हणा साहेब, मग 5 वर्षांनी पाहू आणि 5 वर्ष प्रभाताईला काम करण्याची संधी द्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. 20 तारखेला बोगस मतदान होऊ देऊ नका. काय देतील ते घ्या, त्यांची आणि आमची बरोबरी नाही. आमचं कष्टाचं तिकडचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, एवढी मी विनंती करतो आणि भरभरून प्रभाताईला मतदान करून विजय करा अशी आपल्याकडे विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिर्डी विधानसभेच्या भावी आमदार प्रभाताई घुंगरे. आदरणीय व्यासपीठ आणि मतदार बंधू भगिनींनो, जास्त वेळ घेत नाही कारण वेळ संपत आलेला आहे. चिकन पार्टी झाली, बोकड्याची मटणाची पार्टी झाली, आता फक्त बाकी राहिली भारतीय जनता पार्टी पाडायची बाकी राहिली. मतदार बंधू भगिनींनो, भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचं नाही, का करायचं हा विचार तुम्ही करायचा. शेतकरीच्या मालाला भाव दिला नाही मग त्याला मतदान करायचं का. बंधू भगिनी सुरक्षित नाही म्हणून त्यांना मतदान करायचं का. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये जातीचं आणि धर्माचं राजकारण या भारतीय जनता पार्टीनं पेरलेलं आहे. यांना मतदान करायचं का हा प्रश्न तुम्ही मनात ठेवा आणि येत्या 20 तारखेला काकीला सर्वोच्च मताने निवडून द्या. दहशतीचा प्रश्न म्हणतात तुम्ही, सुरेंद्र भाऊ म्हटले दहशत दहशत दहशत. मी तर म्हणतो दहशत उडाली, आता फक्त काकीची दहशत राहिली. काकीनं फक्त आवाज सोडला तर शिर्डीचे फुलं चालू झाले. काकीनं फॉर्म भरला तो काकीला फक्त उमेदवारी भेटली तर रोलर मुरुम चालू झाला. मग सांगा दहशत आहे कोणाची. मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या मुस्लिम बांधवांनो, आमचं जे आहे आमचं रेतन आहे हे हिंदू मुस्लिम आहे हे ध्यानात ठेवा तुम्ही. आम्ही भारतीय मुस्लिम आहोत आणि हे भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार म्हणतात की मस्जिद मध्ये घुसून मारू. का मतदान करायचं मुस्लिम बांधवांनो हा तुम्ही विचार करा. 370चा कलम असेल, NRCCA चा कायदा असेल. 2 मिनिटं घेतो काका. NRCCA चा कायदा असेल, मस्जिदवरच्या भोंग्याचा प्रश्न असेल, आरक्षणाचा विषय असेल. अमित शहा म्हटले का मुस्लिम बांधवांना आम्ही आहे तोपर्यंत आरक्षण देणार नाही. मीडियावाले त्यांना सांगा इंग्लिश व्हायचं कारण की मुस्लिमांनी आरक्षण मागितलं कोणाकडे का मुस्लिमांना कुणा आरक्षण मागितलं तो जातीय तेढ तुम्ही समाजात पसरवतात. जे कोणी मुस्लिम बांधव बीजेपीच्या मागे असतील त्यांना माझं एक सांगणं आहे, मस्जिदचा भोंगा समोर ठेवा. मुस्लिम बांधव मस्जिद मध्ये नमाज पडतात ते सरळ ठेवा. आम्ही हिंदू मुस्लिम आहोत, जाती तेढ आमच्यात नाही, धर्मात आमच्यात तेढ नाही. हम सब एक आहे, हम भाई भाई आहे. म्हणून तुम्हाला एक सांगतो, वेळेचा विचार करून सांगतो, येत्या 20 तारखेला कुठल्याही सोंगबाजीला ढोंगबाजीला बळी न पडता काकीच्या बटनासमोरील बटन दाबून 100% काकीला विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेली सर्व माझी माहेरची माणसं, मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तुमची लेख तुमच्या पुढे उद्या विधानसभेसाठी उभी राहील आणि कन्यादान म्हणून मतदानाने माझी जोडी भरा असं म्हणेल. हा खरंच भगवती मातेचा व
आपल्या महादेवांचा दैवी योगायोग आहे. मी तुम्हाला सांगते, आपल्याला ही जी संधी मिळाली ही खूप मोठी आहे. सगळे म्हणतात की दहशतवाद आहे किंवा विरोधक सांगतात की आम्ही सक्षम आहे, आम्ही विकास केला, परंतु वास्तविकता खूप वेगळी आहे. कोलारगाव हे पहिल्यापासून स्वयंपूर्ण विचारांचे व कष्टाळू गाव आहे. मग माझे सासरे चंद्रकांत दादाही आमदार होते, पण अतिशय शांत, संयमी, धीर गंभीर व्यक्तिमत्व होतं. उपकार करावा व वाटेवर ठेवावा असं त्यांची वृत्ती होती. त्यांनी कधी या शिर्डी मतदारसंघात कधी मोठेपणा गाजवला नाही. कुठल्याही गोष्टीत कधी म्हटले नाही हे मी केलं, हे मी केलं. यांच्या तर प्रत्येक वाक्यात हे मी केलं. सांगता नाही सांगतात जुना रस्ता नवा रस्ता मी केला. अहो तुम्हीच होते जुन्या रस्त्याला. पण अशा प्रकारचं राजकारण कधी दादांनी केलं नाही. नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोलार भगवतीपूर गाव म्हणजे नानांचा जीव की प्राण होत. अतिशय मला इतका गर्व वाटतो, अतिशय प्रेम केलं या कोलारवर नानांनी. तुम्हाला जुना इतिहास माहित नसेल, नाना त्या काळचे BSc झालेले होते. नानांचं वक्तृत्व जितकं चांगलं होतं, कर्तृत्वही खूप चांगलं होतं. नानांचं हस्ताक्षरही मोत्यासारखं होतं. त्यांची इंग्लिशवरही खूप कमांड होती. ज्यावेळेस आपल्या महादेव मंदिरामध्ये 10वीच्या वर्गाला शिक्षक नव्हता गणिताचा, नानांनी 2 वर्ष शिक्षक म्हणून विनामूल्य काम केलं. नानांबरोबरचे सहकारी मोहनराव हापसे असतील, ते असतील नगरला, ते मोठ्या मोठ्या पदावर गेले. माझ्या चुलती माधव पाटलांची मंडळी लीलावहिनी, आम्ही त्यांना ज्या म्हणायचो, ती नानांचे कष्ट पाहून रागा नेहमी म्हणायची, चांगली म्हणत होते नोकरी करा त्या मोहनराव हापसे सारखी, तर रोज रानात जाते आणि रानातून येतात. म्हणजे इतकं चांगलं त्यांचं शिक्षण असताना, परंतु फक्त आणि फक्त गावासाठी नानांनी कुठे बाहेर गेले नाही. इतकं त्यांचं गावावर प्रेम होतं. मी ताणतो तुम्हाला सांगते, मी तरी बऱ्याच वेळेस सुरेंद्र औरंगाबाद कोर्टात जात होता नोकरीनिमित्त, नानांनी जाऊ दिला नाही. सुनील नाशिकला स्थायिक होत होता, नानांनी जाऊ दिलं नाही. म्हणजे असं त्यांचं धोरण होतं. मी तुम्हाला माझंही उदाहरण देते. ज्या वेळेस मी ग्रॅज्युएशन केलं, मी म्हटलं नाना मला BEd करायचं, तुम्ही रयतच्या बॉडीवर आहात, खूप लोकांना नोकऱ्या लावता. तर ते मला म्हटले बाई एका गरजूची जागा नको आणू. म्हणजे इतकं सामाजिक भान होतं त्यांना. गाव त्यांच्यासाठी सर्वस्व होतं. अशा घरातून मी आलेले. मी काय यांच्यासारखी फक्त सत्तेसाठी हापापलेली नाहीये. यांचं हे राजकारण आज कोलारमध्ये तळ ठोकून बसलेलं आहे. फक्त आणि फक्त सत्तेसाठी हे तुमच्या अंबिकानगर मध्ये म्हणा इकडं फिरतात बोलतात, परंतु वास्तविकता खूप विदारक चित्र आहे. दादांनी माधव दादांनी असं नानांनी असं गावावर जितकं भरभरून प्रेम केलं. याची मध्ये ना बोललं का डिस्टर्ब होतो. हे लहानपणापासून मी बघितलं नानांनी काय त्याग केला गावासाठी. आज ज्या वेळेस माझा प्रचाराचा नारळ फुटायचा होता, तर मी म्हटलं तो माझ्या गावात फोडा, माझ्या माहेरच्या लोकात फोडा. अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या गावची लेक सगळ्या ग्रामस्थांना, तुमची भगिनी उभी आहे 30 वर्षापासून जे सत्तेवर आहे, 50 वर्षापासून ज्यांच्या घरात सत्ता आहे, ते तुम्हाला सांगतात का यांना मतदान करू नका. तुम्हाला तुमचे नाते मोठे गेलेले चालतात का? तुमच्या कुटुंबाच्या हातात सगळं, तुमचे सासूरवाडीचे लोक महानंदा मोठ्या पदावर, तुमचे व्याही भाई मोठ्या कारखान्याचे चेअरमन, तुमचे मित्र मैत्रिणी स्नेही त्यांना मोठे पद, आणि कोणाच्या लोकांनी त्यांच्या लिकीला पहिले आमदार व्हायचं पाहायचं नाही का? तुम्हाला फक्त तुमचे नाते मोठे करायचे, आपल्याला आपले नाते नाही पाठवायचे का कुठं? तुमच्या मागच चालायचं का? तुम्ही आमच्या कोलारकरांसाठी काय केलेलं आहे? कोण कोलार मधल्या याला मोठं पद दिलेलं आहे ते सांगावं. त्यांचे सांगा ना, त्यांनी किती लोकांना फक्त आणि फक्त सत्ता स्वतःच्या कुटुंबात वाटलेली. महानंदा डेअरी कोणाकडे होती?
राहायचं नाही, भगिनींच्या मागे उभं राहायचं नाही, यांच्या मागे उभं राहायचं, असं यांचं राजकारण आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करायचा. आज इतके प्रश्न प्रलंबित आहे, म्हणजे दुधाच्या भावाचा प्रश्न, सोयाबीनचा प्रश्न, सगळे शाश्वत असा भाव नाही, त्याबाबत काही बोलत नाही. फक्त आल्यावर इथं टीका करणे आणि विरोधकाला म्हणजे मला माझं काय विजन आहे हे विचारणे, एवढंच चालू आहे. परिस्थिती खूप आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, मी आज त्या एवढ्या मोठ्या साखर सम्राटाच्या विरुद्ध, हुकुमशाहीच्या विरुद्ध, दडपशाहीच्या विरुद्ध उभी आहे. एक महिला, तुमची लेख, माझ्या नावाबरोबर तुमचं नाव जोडलेलं आहे. आज युट्यूबवर असेल, महाराष्ट्रात असेल, कुठं कानाकोपऱ्यात असेल, लोक म्हणतात कोण आहे घोगरेताई, तर तुम्ही अभिमानाने सांगा आमची लेख आहे ती कोलारची, आणि तुमची ही लेख लेची पेची नाही. ही लेख एकदम धीट आणि भक्कम आणि आरेला कार्य विचारणारी आहे. आणि तिचे भाऊ, तिचे नातेवाईक, तिचे चुलते लेचे पेचे राहून चालणार नाही. तुम्ही सुद्धा खंबीरपणे उभे राहा. आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला हे असं देऊ नका कोणी काही. महाराष्ट्रामध्ये मला कल्पना आहे, तुम्ही काही देऊ नका मध्ये मध्ये बर का. तुम्ही हे सगळं मी म्हणेल भारतीय जनता पार्टीचे असतील, ते सुद्धा आज त्यांच्या व्यासपीठावर जे बसलेले आहेत त्यांच्याबद्दलही माझा रुसवा नाही. ते कधी काही आपलेच होते, मग ते कधी माधव पाटलांचे विश्वासू सहकारी होते, कधी शंकर नानांचे विश्वासू सहकारी होते. पण परिस्थितीमुळे आज जरी ते तिकडे बसलेले आहेत, तुम्ही कुठलेही गटतट पक्ष माझा तुझा राग द्वेष न धरता या लेकीच्या मागे उभं राहा. इतिहास तुमची नोंद घेईल. ज्या वेळेस 23 तारखेला निकाल जाहीर होईल त्यावेळेस कोलार मधून मला भरभरून मतं पडले पाहिजे. लोक म्हणतात, विरोधक म्हणतात कोलार किती चालन, 60% चालन का, 70% चालन का. मी म्हणाल कोलार मला 100% चाललेलं पाहिजे. टीव्ही 9, झी मराठी, एबीपी माझा, सह्याद्री वाहिनी, त्याच्यावर अशी बातमी आली पाहिजे, महाराष्ट्रात इतिहास घडला, प्रभावती घोगरे यांचं माहेर कोलार होतं आणि तिथील जनतेने त्यांना एकतर्फी मतदान केलं. आपली लेख विधानसभेत जावी म्हणून त्यांनी सर्वांनी 100% मतदान केलं. आणि तुम्हाला सांगते मी, ही सुवर्ण संधी हा मला मिळाली. खूप थोडे लोक आज महिला आमदार होण्याचा मान कोल्हारच्या लेकीला मिळतो, महाराष्ट्रामध्ये मिळतो. आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असेल, उद्धवजी ठाकरे असतील, सगळ्यांनी एकमुखी माझ्या उमेदवारीची मागणी केली. यात खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यात तुमचा पण सहभाग आहे की आज तिकीट मिळण्यासाठी इतके लोक धडपडतात, पण तुमच्या लेकीला त्यांनी तिघांनी मिळून तिकीट दिलं. आणि तिची इब्रत राखणे, तिची लाज राखणे, महाराष्ट्रात तिचं नाव करणे हे तुमच्या हातात आहे. हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे, मला थोड्याशा कविता वात्र टीका करता येतात. मी एक वात्र टीका केलेली आहे. कोल्हार माहेरचं नाव, नानांचं गाव, येथे विरोधकांना नाही वाव. मटन पार्टी देऊन कावळ्याने किती करू द्या काव काव, पण तुमच्या लेकीचा वाढतच चाललाय महाराष्ट्रात भाव. तुमची लेख भिडणार थेट, तुमची लेख भिडणार थेट, म्हणून घ्यायला आली सर्वांची भेट. लेकीच्या विश्वासाला जाऊ नका देऊ तडा, लेकीच्या विश्वासाला जाऊ देऊ नका तडा. माझ्या रूपाने हा दहशतवाद येथेच गाडा. तुम्हाला सांगते, सर्व शिर्डी मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. काही गैरसमज निर्माण करत असेल तर
मी सर्व ठिकाणी आता फिरते. संगमनेरची 26 गावं असतील, गणेश परिसर असेल, सगळीकडे वातावरण खूप चांगलं आहे. रिझल्ट पॉझिटिव्ह मिळणार आहे. परंतु मला सर्व माझ्या गावकऱ्यांना, जे वयोवृद्ध असतील, माझे स्नेही कामगार, सर्वांना विनंती आहे, माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा. मी 100% 50,000 मतांनी निवडून येणार आणि शेतकऱ्याचे प्रश्न, दुधाचे भाव सगळ्यांसाठी मी आवाज उठवणार, विधानसभेत लढणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई तुम आगे बढ़ो. धन्यवाद. सभा संपली असं जाईल. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.